ब्रँड नेते, कणकवलीचे माजी नगराध्यक्ष आणि कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांचा आज वाढदिवस। दरवर्षी त्यांच्या वाढदिवशी त्यांचे कार्यकर्ते भावना व्यक्त करतात, शुभेच्छा देतात। त्यांच्या वाढदिवशी विविध कार्यक्रम होतात, जनहिताचे उपक्रम होतात आणि संदेश पारकर नावाचे गारुड नावाने चाहत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या, कुटुंबियांच्या आणि विरोधकांच्याही मनात घर करून जाते। ज्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली संदेशांनी काम केले त्या नेत्यांनीही संदेश पारकर या वादळाला कधीही अव्हेरले नाही। म्हणूनच संदेश पारकर आजही शरद पवारांना भेटू शकतात आणि पवार साहेब संदेशच्या खांद्यावर हात ठेवू शकतात। कणकवली शहरात अडलेल्या नडलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाचा आधार आहे, सहकारी आहे, मित्र आहे। सतत 35 वर्षे रस्त्यावर उतरणारी चालती बोलती चळवळ आहे। ही चळवळ धगधगती आहे, म्हणून खारेपाटणच्या सीमेपासून रेडीच्या किनाऱ्यापर्यंत प्रत्येक गावात संदेशचा किमान एकतरी चाहता आहे। हे भाग्य सिंधुदुर्गात एखाद्या दुसऱ्या नेत्यालाच मिळाले आहे। आज संदेश शिवसेनेत तेजाने तळपतो आहे। शिवसैनिक म्हणून जे गुण अंगी असावे लागतात ते संदेशकडे जन्मजात आहेत। वर्षे गेली, पिढ्या बदलल्या तरी संघर्षाचा त्याचा स्वभाव बदललेला नाही। विकासाची आस तीच आहे, पाठपुरावा करण्याची तयारी तितकीच आहे। म्हणून संदेश आजही कालबाह्य झालेला नाही, त्याच्या दसपट आज आहे आणि त्याच्या भोवती असलेल्या गर्दीचे सरासरी वय आजही 30 वर्षापूर्वी इतकेच आहे। राजकारणात कर्तृत्वाने तरुण असलेल्या आणि तरुण राहण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी संदेश पारकर हा आदर्श आहे। तो कधी बोलत नाही, पण त्याची देहबोली सांगते। मेरा पानी उतरता देखकर मेरे किनारे घर मत बसाले ना, समुंदर हूँ लौटकर वापस आऊँगा। या चिरतरुण, धडपड्या, संघर्षशील, उमद्या नेतृत्वाला महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलच्या वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा।